आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढावी अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांना दिल्या। तरी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक आज नाना पटोले यांच्या उपस्थितीत साकोली तालुक्यात घेण्यात आली असून यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांनीच लोकसभा निवडणूक लढून काँग्रेस पक्ष मजबूत करावा अशी मागणी केली। मात्र नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितलं की उमेदवार काँग्रेस पक्षाचाच असेल त्याला निवडून आणणं हे आमचं लक्ष्य आहे असे नाना पटोले म्हणाले। यावर कार्यकर्ते नाराज झाले असून गोंदिया जिल्ह्यातील सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठाकरेले यांनी नाना पटोले यांना पत्र पाठवत मागणी केली आहे की एकतर तुम्ही स्वतः लोकसभा निवडणूक लढवावी नाहीतर माझ्यासह सचिव पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी मागणी पत्रातून केल्याने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हडकंप उडाली आहे। नमस्कार, मी इंजिनियर राजीव ठाकरेले, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया व प्रदेश सहसचिव काँग्रेस सेवादल महाराष्ट्र कमिटी। आज मी इथं तुमच्यासमोर याच्यासाठी आलो आहे की आज नानाभाऊ पटोले माननीय प्रांताध्यक्ष यांनी साकोली इथं सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती। लोकसभेला घेऊन ही बैठक होती। सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ही अपेक्षा होती की आज नानाभाऊ हे जोमानं कामाला लागा हा आदेश देतील, पण कुठं ना कुठं सगळे कार्यकर्त्यांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे। तिथं जाऊन माहीत पडलं नानाभाऊ म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की भाऊ तुमच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तुम्हालाच ही निवडणूक लढावा लागेल। तुम्ही लढल्यावरच हे 6 विधानसभामध्ये आपण एक नवीन संघटन बांधू शकतो। काँग्रेस इथं 6च्या 6 विधानसभा जिंकू शकतात आणि तुम्ही इथं रिंगणात आल्यावर ही लोकसभा तुम्हाला कोणी हरू शकत नाही। म्हणजे आणि दुसरी भावना म्हणजे माझी व्यक्तिगत भावना अशी आहे, नानाभाऊ लढल्या पाहिजे याच्यासाठी। हा जो मोदी आहे, जो मोदी असं सगळ्यांच्या मागे ईडी CBI किंवा कोणाला पदातून काढून कोणाला प्रेशर टाकून कोणाला खरेदी विक्री करून हे जे नेत्यांचा आयुष्य संपवण्याचं काम करत आहेत किंवा आपल्या पक्षात घेण्याचं काम करत आहेत, त्यांच्या समोर नानाभाऊसारखा एक खंबीर माणूस उभा राहिला पाहिजे की ज्याला चॅलेंज करून जे खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडाले होते आणि त्याच्यानंतर ते जो उपनिवडणूक झाली होती त्या निवडणुकीत त्यांनी मधुकर कुकडे साहेबांसारख्या साधारण माणसाला सांसद बनवून दिला। त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले। त्याच्यानंतर 2.5 वर्ष सत्तेतही राहिले। म्हणजे नाना पटोले साहेब हे पूर्ण देशात एक असे नेते आहेत ज्यांनी मोदीला चॅलेंज करून सुद्धा ते खंबीरतेने राजनीतीमध्ये उभे आहेत। नाहीतर ज्यांनीही मोदीचा चॅलेंज एक्सेप्ट केला त्यांना मोदींनी संपवून टाकला। तर आमची अशी इच्छा आहे की नानाभाऊ संसद भवनात दिसायला पाहिजे, त्या मोदीच्या समोर दिसायला पाहिजे। म्हणजे मोदीलाही लाज वाटायला पाहिजे की मी ज्याला संपवण्याचा प्रयत्न केलो आज तो माझ्या समोर आहे, ही आमची भावना आहे। त्याला वाढवायची आहे, आम्हाला काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचं आहे। एक भारतीय जनता पार्टीच्या हे देशविरोधी ज्या नीती आहेत त्याच्या विरोधात एक काँग्रेस पक्ष हा मजबूतीनं उभा आहे। म्हणून आम्हाला काँग्रेसही वाचवायची आहे आणि देशही वाचवायचा आहे। म्हणून एक सीट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत। म्हणून मी आज जेव्हा नानाभाऊची सभामध्ये होतो तिथं सभामध्येही मी माईक घेऊन उभा राहिलो आणि बोललो की नानाभाऊ तुमच्याशिवाय दुसरा आमचा उमेदवार होऊ शकत नाही, तुम्हीच आम्हाला उमेदवार पाहिजे। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, तुम्हाला निवडणुकीत प्रचार करायचा आहे, तर फर्स्ट फेजमध्ये फक्त 5च लोकसभा आहेत आणि त्याच्यातही तुम्ही प्रचार करा। दुसऱ्या लोकसभेमध्ये जाऊन आम्ही तुमचा प्रचार करू। कारण कार्यकर्त्यांची म्हणजे सगळे खालपासून तर वरपर्यंत कार्यकर्त्यापासून तर नेते सगळ्यांची इच्छा आहे की नानाभाऊने निवडणूक लढावी। आणि नानाभाऊने आज सांगितल्याप्रमाणे नानाभाऊंची इच्छा दिसून नाही राहिली,
तर आमची ही मागणी आहे, नाना भाऊ तुम्ही रिंगणात उतरा किंवा आमचा राजीनामा घ्या. तुम्ही निवडणूक लढा किंवा राजीनामा स्वीकार करा. कारण मी एक साधारण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत राहीन, पण ह्या जे पदाचा जो भार आहे मी तुमच्याशिवाय उचलणार नाही. याच्यासाठी मी आज तुमच्यासोबत आलो आहे. आमची सर्वांची इच्छा आहे, माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात हीच इच्छा आहे, पण कोणी बोलू शकत नाही. पण मी तुमच्यासमोर आज बोलायची हिम्मत केली. ही माझी विनंती नाना भाऊपर्यंत तुम्ही पोहोचवाल हीच खात्री. धन्यवाद. आता काँग्रेस हा मुळातून संघटनेचा पक्ष नसून हा नेत्यांचा पक्ष दिसत आहे. म्हणजे नेते गेले तर पार्टी गेली असं इथं होत आहे. पण याविरुद्ध म्हणूनच मी आज हे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे की आता सगळे कार्यकर्ते म्हणजे संघटन म्हणत आहे की नेत्याला की तुम्ही उभं व्हा. म्हणजे काँग्रेसने नेहमी नेत्यांचीच ऐकली आहे. नेत्यांनी म्हटलं की मी लढीन तर ठीक आहे, मी नाही लढीन तर ठीक आहे, असं नाही. आज संघटना म्हणत आहेत, पदाधिकारी म्हणत आहेत की भाऊ तुम्ही लढा, तर त्यांनी लढायला पाहिजे. म्हणजे संघटनेची कुठंतरी ऐकली पाहिजे ना, कुठंतरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान झाला पाहिजे. कारण की संघटनेचे लोक गावागावात जाऊन लोकांपर्यंत जाऊन एक एक मतं मागतात. ते आपल्या जीवावर खेळून आपल्या पक्षासाठी काम करतात. नेते तर येतात जातात, पण संघटनचे लोक जनतेत जातात. तर दुसरीकडे 2014च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बंड पुकारून आपल्या खासदार पदाचा 2 वर्षातच राजीनामा दिला होता. तर आजपर्यंत मोदी विरुद्ध कुठल्याही नेत्याने आजपर्यंत आवाज उचलला नसल्याने नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढून मोदींना सामना करावा, अन्यथा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देतील असं सूचक विधान राजू ठाकरे यांनी केलं. त्यामुळे नाना पटोले याकडे कसे लक्ष देतात हे पाहण्यासारखं असेल. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.